नमस्कार चेतन धारियाजी. नमस्कार. आपलं MCCI मेंबर्स लॉन्च मध्ये खूप खूप स्वागत आहे. आम्ही ही जी मालिका चालू केलेली आहे तिचं नाव आहे उद्योगधंदा कसा काय. याचा उद्देशच हा आहे की जे लघुमध्यम उद्योजक आहेत त्यांना आपली जी कहाणी आहे, आपली जी स्टोरी आहे त्यातनं काहीतरी प्रेरणा मिळावी, त्यांनाही त्यातनं काहीतरी बोध घेता यावेत. तर चेतनजी, आपण सुरुवात करूयात हे समजून घेऊन की आपला उद्योग नेमका काय आहे, त्याची प्रोडक्ट्स किंवा सर्व्हिसेस काय आहेत, इथनं सुरुवात करूयात. नमस्कार. आमची अनंत डिफेन्स सिस्टम्स प्रायव्हेट लिमिटेड या नावाने कंपनी आहे. आधीचं ह्या कंपनीचं नाव अनंत इंडस्ट्रीज होतं, त्यावेळी ही प्रोप्रायटरी कंपनी होती. अच्छा 1988ला आम्ही स्टार्ट केलं. अच्छा, म्हणजे किती बऱ्यापैकी आता 35 वर्ष जवळजवळ कंप्लीट झाली आम्हाला. त्यावेळी अगदी स्प्रिंग मॅन्युफॅक्चरिंग असं एकच प्रॉडक्ट घेऊन आम्ही सुरुवात केलं होतं. नारायणपेठेत अतिशय छोट्याशा जागेत हे युनिट चालू झालं होतं. आणि गेल्या 3 वर्षापूर्वी आम्ही ही प्रायव्हेट लिमिटेड कंपनी केली, ज्याच्यामध्ये माझा मुलगाही वन ऑफ द डायरेक्टर आहे, रोहन. आम्ही आता शिरवळला मोठं एक्सपान्शन केलं 3 वर्षापूर्वी आणि आता आमची कंपनी प्रायव्हेट लिमिटेड अनंत डिफेन्स सिस्टम प्रायव्हेट लिमिटेड या नावाने शिरवळला कार्यरत आहे. आम्ही मेनली 100% डिफेन्स ओरिएंटेड युनिट असं आहोत, कारण जे काय आमचे सगळे प्रॉडक्ट आहेत ते डिफेन्सला लागणारे सगळे प्रॉडक्ट्स आहेत. मेनली आर्मर्ड व्हेकलला जे टँकसाठी वेगवेगळे स्पेअर्स लागतात, म्हणजे आपल्याकडे 3 प्रकारचे टँक्स आहेत. तर हे 3 टँक आणि त्या टँकचे इंजिन्स, तर ह्या सगळ्याच्या इंडिजिनायझेशन प्रोग्राममध्ये आम्ही इन्व्हॉल्व झालो आणि त्याच्यामधनं मेक इन इंडिया या कन्सेप्ट मधनं इंडिजिनायझेशनच्या बऱ्याच ऑपॉर्च्युनिटी आमच्यासमोर आल्या. मग आम्ही वेगवेगळे प्रॉडक्ट डेव्हलप करत गेलो आणि वेगवेगळे प्रॉडक्ट डेव्हलप करता करता शेवटी आम्ही असेंब्लीज आणि सब असेंब्लीज ह्या सगळ्या 3ही रणगाड्या करता आम्ही करतोय. आणि आता त्याच ह्याच्यात आम्ही अजूनही, कारण स्कोप इज अनलिमिटेड. खूप छान. आपण मेक इन इंडिया किंवा डिफेन्स इंडिजिनायझेशन याविषयी तर बोलणारच आहोत, पण त्या अगोदर आपली जी शिरवळची फॅक्टरी आहे तिथे मी व्हिजिट केलेली आहे. हो. कारण MCCI तर्फे मी आणि माझे जे डिरेक्ट रिपोर्टीज किंवा HODs आहेत, आम्ही वर्षभरात 200-250 फॅक्टरीजना व्हिजिट करतो. कारण फॅक्टरीजला व्हिजिट केल्यानंतर कळतं की नेमकं फॅक्टरीत काय चालू आहे. इथं असं AC हॉलमध्ये बसून तितकं कळत नाहीये. त्यामुळं तर त्यातली पहिल्याच आठवड्यात मी व्हिजिट केलेली कंपनी म्हणजे अनंत इंडस्ट्रीज. त्यामुळे मला रोहननी पूर्ण कंपनी दाखवली. मला चांगलं आठवत आहे. मात्र हे ऐकून खूप आनंद झाला की किती पुणेरी कंपनी आहे, म्हणजे ज्याची जी कोथरूडमध्ये होती किंवा जी शनिवार पेठेत होती यापेक्षा जास्त पुणेरी आणखी काही असू शकत नाही कंपनीविषयी. तर इंटरेस्टिंग बाब आहे ही. मला एक सांगा, ही कंपनी सुरुवात करावी किंवा मॅन्युफॅक्चरिंग करावं असं आपल्याला का वाटलं, कशी सुरुवात झाली याची, आणि त्यानंतर डिफेन्समध्ये पूर्णपणे फक्त डिफेन्सवरती लक्ष केंद्रित करावं असं का वाटलं. तर हे 2 प्रश्न आहेत माझे. 1988 साली मी COEPनं BE मेकॅनिकल पासआउट झालो आणि मला सेंच्युरी इंकामध्ये मेंटेनन्स इंजिनियरची जॉब मिळाला होता. पण आय फाउंड की आय एम नॉट फिट फॉर मेंटेनन्स टाईप जॉब, सो आय लेफ्ट द कंपनी, राजीनामा दिला. आणि त्याचवेळी डिफेन्सचं एक एक्झिबिशन खडकीला चालू होतं. अच्छा. त्याचं नाव डिफेक्सपो 88. ओके. असं एक्झिबिशन होतं, छोट्या प्रमाणावर होतं, पण पेपरमध्ये ती बघितली ॲडव्हर्टाईज आणि आम्ही ते, मी आणि माझा एक मित्र वाघ म्हणून, आम्ही ते एक्झिबिशन बघायला गेलो. आणि तिथं मला इन्स्पायरिंग खूप वाटलं की काहीतरी डिफेन्स करता आपण करावं. आणि मग तिथल्या लोकांशी या भेटीगाठी, मी जवळजवळ 4 दिवस ते एक्झिबिशन होतं, 4ही दिवस मी तिथंच दिवसभर असायचो. आणि तिथनं मग मला स्फूर्ती मिळाली की डिफेन्स करता आपण एखादं प्रॉडक्ट चूज करू. आणि त्याप्रमाणे आम्ही स्प्रिंग हे प्रॉडक्ट चूज केलं. आणि मग सगळा शोध चालू झाला की स्प्रिंग मॅन्युफॅक्चर कशा करतात. मग स्प्रिंगच्या काही फॅक्टरीज व्हिजिट केल्या पुण्यामध्ये. एकदा आपण ठरवलं की मग ते ऑटोमॅटिक गोष्टी घडत जातात, त्याप्रमाणे ते घडत गेलं, काही लोक मिळत गेली आणि मग एक छोटंसं युनिट आम्ही नारायणपेठेत डिफेन्स करता स्प्रिंग मॅन्युफॅक्चरिंग चालू केलं. छान. तर अशा पद्धतीने ह्याची सुरुवात झाली. म्हणतात ना, पिन किंवा स्प्रिंग हे असे सगळ्यात छोटे भाग असतात कुठल्याही गोष्टीचे. तिथनं ते पूर्ण असेंब्ली पर्यंत आता ही एक चांगली मोठी जर्नी झाली या मागच्या 3-1 दशकांमध्ये आपली. खूप आनंद आहे हे सर्व ऐकून. आपल्यापैकी जर ऐकणारी कोणी इंजिनियर्स असतील तर आपण हे समजायला हवं की आपण कॉलेजमधनं बाहेर पडल्यानंतर एखाद्या एक्झिबिशनला व्हिजिट देऊन त्यानंतर त्याचा पाठपुरावा करत राहून एका छोट्या गोष्टीपासून सुरुवात करून मोठा उद्योग कसा उभारता येतो याचं एक मूर्तिमंत उदाहरण म्हणजे चेतनजी आहेत आपल्या सोबतच. तर हे आपल्यापैकी बऱ्याच लोकांना स्फोरणदायी नक्की वाटणार आहे. ही जी जर्नी आहे आता इतकी मोठी झालेली आहे किंवा आणखी मोठी होतीये, तर आणखी मोठी अपॉर्च्युनिटी आहे. हे सर्व करत असताना कुठल्या क्षणाला तुम्हाला असं वाटलं की आता एक मोठा फिलिप मिळालेला आहे किंवा एक मोठा जंप मिळतोय इंडस्ट्रीमध्ये, असं मागच्या कुठल्या मागे 2 वर्षापूर्वी, 20 वर्षापूर्वी, 10 वर्षापूर्वी असं कधी वाटलं तुम्हाला?
डिफेन्सचं एक एक्झिबिशन डिफेक्सपो होत असतात. आता रिसेंटली 2022च्या नोव्हेंबरला गांधीनगर गुजरातला झालं होतं. ही जेव्हा एक्झिबिशन्स पूर्वीपासून गेले 30 वर्षे ही वेगवेगळ्या ठिकाणी ही एक्झिबिशन्स पूर्वी दिल्लीत बऱ्याच वेळा व्हायचं, मग आम्ही तिथेही पार्टिसिपेट करायचो. आणि जेव्हा तुम्ही कॉमन अशा प्लॅटफॉर्मवर येता त्यावेळी नॅचरली तुम्हाला बरेच कंपनीज चे एंटरप्रेन्युअर्स भेटतात किंवा वेगवेगळे बिझनेस डिफेन्सला सप्लाय करणाऱ्या बिझनेसशी तुम्ही संपर्कात येता आणि त्याच्यातनं बऱ्याच गोष्टी तुम्हाला शिकायला मिळतात. त्यामुळं मग हळूहळू आम्ही स्प्रिंगपासून सुरुवात करून नंतर मग अगदी नट बोल्ट्स डिफेन्समध्ये जे आर्मर्ड व्हेकलला आम्ही सप्लाय करतो तिथं क्वांटिटीज फार नसतात, तिथं क्वांटिटीज कमी असतात, पण खूप क्रिटिकल ॲप्लिकेशन्स आहेत. मटेरियल सगळी रशियन ग्रेडची गोस्ट स्पेसिफिकेशनची मटेरियल्स आहेत, पण तिथं प्रॉफिट मार्जिन्स चांगली आहेत. आणि नॉर्मली त्यावेळी त्या कंपन्या, मोठ्या कंपन्या हे छोटे आयटम करायला, छोटे क्वांटिटी करायला तयार व्हायच्या नाहीत. मग तिथं आम्हाला ऑपॉर्च्युनिटीज क्रिएट व्हायच्या आणि असं करत करत डेव्हलपमेंट करत गेलो. डिफेन्सच्याही बऱ्याच लोकांनी आम्हाला खूप कॉपरेट केलं आणि त्या पद्धतीने आमचा बिझनेस ग्रो होत गेला. आणि आम्ही एव्हरी 2 ते 3 वर्षांनी प्रॉडक्ट रेंज स्ट्रक्चर करायला लागलो की आता 3 वर्षांनी कुठले नवीन प्रॉडक्ट ॲड करायचे. असं करत 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 आम्ही गेल्यावर आम्हाला एक वेगळ्या स्केलिंगवर आम्ही येऊ शकलो. खूप छान. मला सांगा, पुढल्या 3-4 वर्षाकडे जर आपण पाहतो तेव्हा तुम्हाला ग्रोथ अंदाजे अशी किती एक्सपेक्ट आहे? आत्ता आमचा टर्नओव्हर साधारण 22 ते 25च्या घरात आहे. पण गेल्या वर्षी कोरोनामधनं आपण बाहेर पडल्यावर आम्ही जी सगळ्या स्ट्रॅटेजी फॉर्म केला आणि ज्या पद्धतीने ऑर्डर बुकिंग चालू केलं त्याने आम्ही यावर्षी 30 करोड क्रॉस करतोय. कारण आत्ताच 5 महिन्याचा रिव्ह्यू कालच झाला, त्यानुसार आमची चांगली यावेळी इयर ऑन इयर प्रोग्रेस जी म्हणतात ती 5 महिन्याची आमची ऑलमोस्ट डबल आहे. त्यामुळे यावर्षी 30, पुढच्या वर्षी 40 आणि त्याच्या पुढच्या वर्षी 50. तर या स्केलनी जाण्याकरता जी बॅकवर्ड स्ट्रॅटेजी लागते ती आम्ही फॉर्म केली आणि त्याप्रमाणे ऑर्डर बुकिंग त्याप्रमाणे घ्यायला लागले. 3 वर्षात कस्टमर 3 वर्षात साधारण आम्ही त्या प्लॅनिंगने आम्ही चाललोय. हे जे होतं ना, जेव्हा सॉरी टू इंटरप्ट, तर डिफेन्स इंडिजनायझेशन जे आहे सरकारची जी पॉलिसी आहे त्याचा मोठा फायदा झाला म्हणायला हवं. डेफिनेटली आता डिफेन्स खूपच ओपन अप झालंय. आता जेम पोर्टल त्यांचं नवीन आलंय, त्या जेम पोर्टलमुळे सगळ्याच टेंडरशी आम्हाला ॲक्सेस, पूर्वी फार लिमिटेड टेंडर होती आणि आता खूप क्लॅरिटी आहे. आता इनफॅक्ट डिफेन्समध्ये म्हणजे पर्रिकर साहेब जेव्हा रक्षामंत्री होते तेव्हा त्यांनी जो 70-30 फॉर्म्युला आहे, 70% इम्पोर्ट कंटेंट होतं, 30% इंडिजिनियस कंटेंट होतं, तो त्यांनी एक्झॅक्टली उलटा केला होता की 70% हॅज टू बी इंडिजिनियस कंटेंट. आणि आता तर त्याचे पुढची व्हर्जन आपण केले, त्याच्यामध्ये 100% आत्मनिर्भर भारत. त्याच्यामुळे आता इम्पोर्टला परवानगीच नाही आहे. इतका स्कोप डेव्हलप झाला आहे की आता खरं सांगायचं तर आम्ही आणि आमच्यासारख्या हजारो डिफेन्स मॅन्युफॅक्चर आहेत ते कमी पडत आहेत त्या स्कोपला पोहोचायला. सांगाल, ही मुलाखत ऐकणारी जी आपली श्रोती मंडळी आहेत त्यांना आपण सांगाल, जर त्यातल्या एखाद्याला नवीन उद्योग सुरुवात करायचा जर असेल तर डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग हे एक चांगलं क्षेत्र आहे, चांगली अपॉर्च्युनिटी असं आपण सांगू शकाल? डेफिनेटली आहे, पण इथे थोडा पेशन्स लागतो. कारण ह्याच्या बऱ्याच एजन्सी इन्व्हॉल्ड असतात, ज्या DGQ एजन्सी इन्व्हॉल्ड असते. जर ऑर्डनन्स फॅक्टरीच्या ऑर्डर असेल तर ऑर्डर ऑथॉरिटीज वेगळ्या आहेत, पेमेंट ऑथॉरिटीज वेगळ्या आहेत आणि डिफेन्सचा हा पसारा खूप मोठा आहे. त्यामुळं त्यातले फक्त आम्ही ऑर्डनन्स फॅक्टरीज हा एक क्षेत्र निवडलं आहे, पण DRDO आहे, बऱ्याच क्षेत्र म्हणजे डिफेन्समध्ये खूप वाईड स्कोप आहे. नक्कीच, पण करायला नक्कीच हरकत नाही. आणि बऱ्याच MSMEला आम्हीही प्रमोट केलं आहे आणि आता बरेचसे आमच्या ओळखीच्याही बऱ्याचशा कंपन्यांनी डिफेन्समध्ये इंटरेस्ट घेऊन तेही आता डिफेन्सशी चांगला बिझनेस करतायत. खूप छान. मी हे नक्की सांगू इच्छेन आपल्या सर्वांना की मागच्या काही वर्षांमध्ये आनंद डिफेन्स सारखी काही मोजकी चांगली जी पुण्यातली उद्योजक आहेत त्यांनी खूप चांगली प्रगती केली आहे. आणि त्यासोबतच जसं आपण आता ऐकला चेतनजी बोलताना की भरपूर चांगली संधी उपलब्ध आहे, कारण जास्तीत जास्त डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग हे इंडिजिनाइज होत आहे आता भारतामध्ये. त्यामुळं आपण परत वळूयात आपल्या मुलाखतीकडं. तर हे सर्व करत असताना साधारणतः आता किती लोक आहेत आपल्या कंपनीमध्ये? आमच्याकडे आता 95. तर वेगवेगळ्या प्रकारचे स्किल लागतात एक कंपनी म्हणल्यानंतर. असे कुठले स्किल्स आहेत जे आपल्याला आवश्यक आहेत पण सहजगत्या उपलब्ध होत नाहीत? आमच्याकडं सर आता आम्ही बऱ्याच प्रकारच्या असेंब्लीज आणि सब असेंब्लीज करतो आणि त्यामुळं वेगवेगळ्या असेंब्ली करताना वेगवेगळी स्किल्स लागतात. समजा हायड्रॉलिक असेंब्लीमध्ये समजा काही वॉटर पंप करतोय किंवा काही फ्युएल पंप करतोय तर नॅचरली त्याला लागणारी असेंब्ली स्किल्स वेगळी असतात. तर त्याकरता आम्हाला खूप गॅप जाणवते. पण मग आम्ही इनहाऊस ट्रेनिंग प्रोग्राम काही रन करतो. त्यांना आम्ही त्या ऑर्डनन्स फॅक्टरीमध्ये एक 8-8 दिवस पाठवतो आणि तिथे, कारण हे पूर्वी हे आयटम तिथे इनहाऊस बनत होते, आता त्यांनी हळूहळू सगळे आयटम ते
आउटसोर्स करायला सुरुवात केली. त्यामुळे तिथं त्यांना 8 दिवसाचं 10 दिवसाचं ट्रेनिंग आम्ही प्रॉपरली देतो आणि नंतर ती स्किल डेव्हलप झाली आम्ही आमच्याकडे ते हे करू शकतो. खूप छान. तर हे झालं स्किल्स विषयी लोकांच्या. त्यासोबतच टेक्नॉलॉजी ही महत्वाची. आपण कशा प्रकारे टेक्नॉलॉजी लिव्हरेज करताय किंवा टेक्नॉलॉजीचा वापर करताय किंवा IT चा वापर करताय आपल्या कंपनीमध्ये? डायरेक्ट मॅन्युफॅक्चरिंगला तसा टेक्नॉलॉजीचा फार जास्त काही म्हणजे कन्व्हेन्शनल मेथडनीच आत्ता तरी आहेत. येस, टूलिंग डाईज जिग फिक्चर्समध्ये थोडीफार टेक्नॉलॉजी किंवा मशीन्स आता खूप चांगल्या धर्तीची CNC VMC आलेत, त्यामुळे तसा काही प्रॉब्लेम येत नाही. पण बाकी काही ठिकाणी आम्ही टेक्नॉलॉजीचा डेफिनेटली वापर करतो. म्हणजे तिथं आपण बोला जेम पोर्टल विषयी. जर एखाद्या लघुमध्यम उद्योगाला सरकारशी जर बिझनेस करायचा किंवा सरकारला काही विकायचं असेल तर जेम म्हणजे गव्हर्नमेंट मार्केट प्लेस हे पोर्टल खूप महत्वाचं. तर ते वापरणं किती सोपं जातं किंवा त्या वापरण्याविषयी आपण काय सांगाल आपल्या श्रोत्यांना? ते किती सोपं आहे किंवा किती महत्वाचं आहे? ते म्हटलं तर सोपं आहे, फक्त त्याच्यावर कंटिन्युअस काम करायला, कंटिन्युअस बसायला लागतं. कारण टेंडर्स म्हणजे एक डेडिकेटेड स्टाफ त्याला जर आपण अपॉइंट करू शकलो तर मात्र आपण, कारण ती काय म्हणायचं खोल हे, त्यामुळे ते कंटिन्युअस सर्च करून त्यातनं आपल्या प्रोडक्ट रिलेटेड टेंडर्स फाइंड आउट करून त्याप्रमाणे कोट करायला. पण डेडिकेटेड व्यक्ती असेल तर डेफिनेटली चांगल्या पद्धतीची. आम्ही जवळजवळ 10-12 टेंडर म्हणजे आमच्या ह्याला KPIs दिलेला आहे आम्ही त्या स्टाफला की मिनिमम 12 टेंडर तरी तू दररोज 10 ते 12 टेंडर तरी टेबलवर आणायचे. आणि मग आमचा मार्केटिंग स्टाफ सगळं त्याच्यावर स्टडी करून नंतर कोट करतो. कारण हजारो टेंडर येत असतात. हे कसं आता फेसबुक बघताना एवढे सगळे पोस्ट येतात, तर नेमकं काय बघायचं महत्वाचं, किंवा ट्विटर किंवा लिंक्डइन किंवा आणखी कुठलं इंस्टाग्राम. तर तसंच आहे, टेंडर असे हजारो असतात, त्यात नेमके आपल्याला पाहिजे त्यावरतीच लक्ष द्यायला हवं. यासाठी त्या व्यक्तीची नेमणूक केली गेलेली आहे. इंटरेस्टिंग गोष्ट आहे. आपण जर लघुमध्यम उद्योजक असाल तर नक्कीच जेम पोर्टलकडे लक्ष द्या. त्याविषयी जर आपल्याला माहिती हवी असेल आणि मोफत सल्ला किंवा हँड होल्डिंग हवं असेल तर माझे MCCI सहकारी आपल्याला नक्की मदत करतील. आपण सांगितलं की टेक्नॉलॉजीचा वापर होतोय किंवा स्किल्स कुठल्या प्रकारचे आपण वापरताय, आपण स्वतः सुद्धा त्यांना ट्रेनिंग देताय आणि जेम पोर्टलही आपण वापरताय. हे सर्व करत असताना मला आणखी एक प्रश्न विचारायचा आहे. जेव्हा आपण मोस्ट ऑफ व्हॉट यू आर सेलिंग, तुमची जी प्रोडक्ट्स आहेत ती गव्हर्नमेंटला विकली जात आहेत, म्हणजे आर्म्ड फोर्सेसला विकली जातात, गव्हर्नमेंटला विकली जात आहे, तर त्यांच्याकडनं जे पेमेंट आपल्याला वेळेत यायला हवं, यात कधी प्रॉब्लेम येतो का? जर किंवा तो आला तर त्यावरती काय उत्तर आहे वर्किंग कॅपिटल मॅनेज करण्यासाठी? नाही, तसा कधी प्रॉब्लेम डिफेन्सकडनं, तुमचं मटेरियल QC कडनं इन्स्पेक्शन व्हायला कधी कधी वेळ लागतो, कारण त्यांना काही सॅम्पल्स काढून ट्रायआउट करायला लागतात, तर त्यामुळे त्याला कधी कधी वेळ जातो. पण पेमेंटला तसा डिफेन्सकडनं कधी इश्यू होत नाही. देर इज आणि आता तर जेम पोर्टलवर तुम्ही बिल सुद्धा अपलोड करू शकता तुमचं इनवॉइस. आणि सरप्राइझिंगली आता आम्हाला जो 15 ते 20 दिवसात पेमेंट यायला सुरुवात झाली. एकदम छान. व्हेरी रिसेंटली. म्हणजे इट्स सरप्राइझिंग टू अस ऑल्सो, प्लेझंट सरप्राईज टू अस. कारण आता त्यांनी सिस्टम पूर्ण बदलली. म्हणजे पूर्वी मॅन्युअल इनव्हॉइस पाठवायला लागायचं, आता ते इनव्हॉइस जेमवर अपलोड केलं की ते म्हणजे त्यांना टाइम बार बहुतेक दिलेले आहेत त्या प्रत्येक ह्याला, त्या ह्यानी ते बिल लेस देन अ मंथ्स टाइम आम्हाला पेमेंट सगळी मिळतात. आपला देश पॉझिटिव्हली बदलत आहे नेहमीसारखाच, तर ही खूप चांगली गोष्ट आहे, आनंदाची गोष्ट आहे खूपच. तर डिलेड पेमेंट नाही ही सुद्धा एक जमेची बाजू आहे जर आपण डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग मध्ये जर उद्योग करत असाल तर. सुरुवातीला जसं चेतनजी म्हणले त्यात नक्कीच वेळ लागतो, कारण त्याच्या सिस्टम प्रोसेस समजून घेण्यामध्ये त्यात पेशन्स नक्कीच लागतो. पण त्यानंतर मात्र एकदा जम बसला की त्यात वाढ आणि वृद्धीच दिसते आपल्याला. हे सर्व करत असताना चेतनजी मला विचारायचं आहे की एक महाराष्ट्रात असणारा मराठी बोलणारा उद्योजक म्हणून काय चांगल्या बाबी आहेत किंवा काय अडचणीच्या बाबी आहेत कुठलाही उद्योग करताना? कारण आपले जे श्रोते आहेत, जे ऐकणारी लोक आहेत, ती सगळी मराठी लोक आहेत, मराठी बोलणारी लोक आहेत थोडक्यात सांगायचं तर काय सोपं आहे किंवा काय अवघड आहे की काही फरक पडत नाही, महाराष्ट्रात असो, बिहारमध्ये असो, कर्नाटकात असो की युनायटेड किंगडम मध्ये असो, की काही बदल आहेत? नाही, आता खरं तर ईज ऑफ डुईंग बिझनेसमध्ये आपलं रँकिंग खूपच वाढत चाललंय ओव्हरऑल. आणि डिफेन्समध्ये पर्टिक्युलरली सगळंच आता बऱ्यापैकी ऑनलाईन प्रोसिजर झाल्यामुळे खूप सिम्प्लिसिटी यायला लागली. पूर्वी फेस टू फेस बऱ्याच वेळा जायला लागायचं, आता एक्सेप्ट मटेरियल मुवमेंट सोडली तर बाकी सगळ्या गोष्टी खूप चांगल्या ह्याच्यावर आहेत. येस, डेफिनेटली ॲज यू सेड, इंडिया इज प्रोग्रेसिंग अ लॉट. आणि डिफेन्स हे खरंच कार्यक्षेत्र खूप चांगलं आहे, आम्हाला त्यातनं एक समाधान मिळतं. आणि मला तुम्हाला एक सांगण्याला आनंद वाटतोय की हे जे रशियन टँक्स जे आपण TOT अंडर ही सगळी टेक्नॉलॉजी बाय केली, रशियन टेक्नॉलॉजी, हे सगळे तिन्ही टँक,
तर तीच टेक्नॉलॉजी जो 40 कंट्रीज इन द वर्ल्ड आर युझिंग द सेम टेक्नॉलॉजी. अच्छा. तर त्यांच्याकडेही वेगवेगळ्या देशात हीच रशियन टेक्नॉलॉजीने टँक मॅन्युफॅक्चर केले जातात किंवा त्याचं ओव्हरऑलिंग आणि मेंटेनन्स केलं जातं. तर आता जवळजवळ 7 ते 8 कंट्रीजला आम्ही हे आमचेच आयटम एक्सपोर्ट करतोय गेले 4 वर्ष. आणि यावर्षी जवळजवळ 30% कॉन्ट्रीब्युशन आमच्या सेल्सचं जे हे झालंय ते एक्सपोर्टमुळे झालंय. खूप छान. एक्सपोर्टची खूप चांगली गोष्ट आहे चेतनजी. इंटरेस्टिंग बाब कशी आहे, जेव्हा आपण पाहतो पुणे जिल्हा हा पूर्ण देशामध्ये इंजिनिअरिंग गुड्स एक्सपोर्ट करण्यामध्ये नंबर 1 आहे. येस. त्याची कारणच आहेत अशी उद्योजक चेतनजींसारखी जे की सगळी कंट्रीब्यूट करतायत. मोठे उद्योजक तर आहेतच आहेत, पण लघुमध्यम उद्योजकचा अर्धा वाटा आहे या पूर्ण एक्सपोर्टमध्ये, निर्यातीमध्ये. त्यात ही अशी उद्योजक आहेत. तर आपण सुद्धा एक लघुमध्यम उद्योजक म्हणून एक्सपोर्ट करत नसाल तर एक्सपोर्ट कशी करावी याविषयी मार्गदर्शन घेऊ शकता, किंवा जर आपण उद्योजक बनवू इच्छित असाल तर आपण निर्यात करणारा उद्योजक नक्की बनू शकता, कारण ते शक्य आहे. बरीच उद्योजक जे आहेत लघुमध्यम उद्योजक ते दाखवून देतात आपल्याला, आणि आज आपण चेतनजीकडनं ते ऐकतच आहोत. तर ही खूप आनंद झाला हे ऐकून. एक्सपोर्टला सर बेनिफिट म्हणजे 30% पेमेंट तुम्हाला अलॉंग विथ द ऑर्डर मिळतं लगेच. त्यामुळे तुमची इन्व्हेस्टमेंट कमी होते, फायनान्शियल प्रेशर कमी येतं. आणि आमचे तर प्रॉडक्ट जे डेव्हलप प्रॉडक्ट्स आहेत तेच फक्त आम्ही एक्सपोर्ट करतो. त्यामुळे आणि 70% अगेन्स्ट रेडीनेस ऑफ मटेरियल अगेन्स्ट त्याच्यामुळे फायनान्शियली आपल्याला एक्सपोर्ट करणे खूप बेनिफिशियल होतं. छान छान. खूप चांगलं वाटलं मला, कारण त्यामुळे झालंय पण काय, आपण जे फक्त डिफेन्स इम्पोर्ट करायचो, आज भारत हा पहिल्या टॉप 23 देशांमध्ये आहे डिफेन्स मॅन्युफॅक्चरिंग एक्सपोर्ट करण्यामध्ये. आणि जर आपली अशीच प्रगती चालू राहिली तर आपण लवकरच टॉप 10 आणि टॉप 5 मध्ये जाऊ, आणि ती आपल्यासाठी खूप चांगली गोष्ट असेल. कारण एक्सपोर्ट्स म्हणजे आपल्याकडे परकीय चलन पण येतं आणि त्यासोबतच रोजगार निर्मितीला सुद्धा खूप मोठा वाटा येतो. मला शेवटचे 1-2 प्रश्न विचारायचे आपल्याला. एक असा की मला माहिती आहे की रोहन आपले सुपुत्र ते सुद्धा आता कंपनीमध्ये आलेले आहेत. म्हणजे तो एक्सपोर्ट डिव्हिजन तोच हँडल करताय, तेच पाहतायत एंटायरली. छान. तर मला हे सांगाल, एक उद्योजक म्हणून बऱ्याच उद्योजकांना असं वाटतं की आपली सेकंड जनरेशन आता आपल्या उद्योगात येईल का नाही. तर त्यासाठी आपला काय सल्ला असेल अशा उद्योजकांसाठी, की त्यांनी काय करायला हवं जेणेकरून त्यांची सेकंड जनरेशन सुद्धा त्यांनाही इंटरेस्ट वाटेल की यावं. खरं तर आपल्या बिझनेसमध्ये कंटिन्युअसली चेंजेस करत राहायला लागतात. काही ना काहीतरी नवीन तुम्ही निर्माण करत नसाल, नवीन प्रॉडक्ट म्हणा, नवीन प्रिमायसेस म्हणा, कारण ग्रोथ दिसली नाही तर न्यू जनरेशन अट्रॅक्ट होणार नाही. तुम्ही बिझनेस ओल्ड स्टाईलनी जुन्या पद्धतीने करत राहाल तर नॅचरली पुढची जनरेशन त्याच्यामध्ये फारसा इंटरेस्ट घेणार नाही. रोहन आल्यामुळे त्यांनी इनफॅक्ट हा पहिलाच प्रश्न आल्यावर विचारला बिझनेसमध्ये जेव्हा 5 वर्षापूर्वी, की व्हाय नॉट एक्सपोर्ट. म्हणजे त्याची मेंटॅलिटी एक्सपोर्टची होती. देन ही ओनली फाइंड आउट की हे रशियन टँक कुठे कुठे बनतात, कुठे कुठे. आणि आता सरप्राइझिंगली सर, ज्या रशियाकडनं आपण खूप ह्यूज प्रमाणात 70% ते इम्पोर्ट करत होतो, त्याच रशियाला आता आम्ही तेच प्रॉडक्ट एक्सपोर्ट करतोय. म्हणजे आता टेबल टर्न झालंय आणि आता आम्ही त्यांनाही एक्सपोर्ट करतोय हेच टँकचे आयटम, जे त्यांनी बनवायचे आयटम आणि ते जगाला विकायचे, आज आपण त्यांना विकतोय. सो दॅट बिकम्स अ प्राऊड ऑफ. खूप आनंददायी गोष्ट आहे. जेव्हा आपण मोठ्या स्टोरीज ऐकतो ना, हेडलाईन की भारताचं कसं टर्न अराउंड होतंय, तेव्हा हे समजून घ्यायला हवं की असे लघुमध्यम उद्योजक हे कंट्रीब्यूट करतायत ती स्टोरी मोठी बनण्यासाठी. मला एक शेवटचा प्रश्न विचारायचा आहे आपल्याला, तो असा की बरेच आपण फर्स्ट जनरेशन एंटरप्रेन्योर आहात. ही आपली प्रगती आहे शून्यापासून ते 25 कोटी, 30 कोटी, आता पुढे 50 कोटीपर्यंत जाईल पुढल्या 2 वर्षामध्ये ती. तर आणि हे सर्व करत असताना 101 लोक तुमच्याकडे काम करतात. हे सर्व करत असताना बरेच लोक जी स्वतः उद्योजक बनू इच्छितात, आपल्यासारखं इंजिनिअरिंग केल्यानंतर त्यांनाही काहीतरी उद्योजक बनायचं आहे, त्यांना तुमचा काय सल्ला असेल त्याविषयीचा, उद्योजक बनण्याविषयीचा, हे ऐकायला नक्की आवडेल. त्याच्याकरता माझं एक लेक्चर मी कधीतरी पुन्हा एकदा MCCIच्या माध्यमातून देईन. त्या लेक्चरचं नाव आहे थिंक 5B. थिंक बिगर, बेटर, बोल्डर, बियॉन्ड अँड बिफोर अदर्स नावाचं एक लेक्चर आहे 2 तासाचं. तर ते कधीतरी सर तो कार्यक्रम करू आपण. हीच इंटरेस्टिंग बाब आहे MCCI विषयी. 90 वर्ष जुनी ही जी संस्था आहे, ही संस्था इतकी मोठी असण्याचं कारणच हे आहे की जी उद्योजक ह्या संस्थेशी जोडलेले आहेत, जे सभासद आहेत, 3-1 हजार मेंबर आहेत, ते स्वतः येऊन सांगतायत की मी नक्की मदत करायला तयार आहे इथं नवीन उद्योजकांना. ही खूप चांगली बाब आहे MCCI साठी, एवढंच नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रासाठी, की महाराष्ट्रीयन उद्योजक, महाराष्ट्रातले उद्योजक हे इतर उद्योजक घडवण्यासाठी पुढे यायला तयार आहेत. आपण ज्यांना उद्योजक बनायचंय ते तयार आहात का, हा प्रश्न आपण स्वतःला विचारायला हवा. आपण जर असाल तर नक्कीच या मालिकेतील इतर व्हिडिओही आपण नक्की पाहू शकाल. आजचं जे सदर आहे त्यात काय आवडलं,
आपली काय मतं आहेत त्याविषयी आपण नक्की कमेंटमध्ये कळवाल, किंवा आपल्याला अशा नवीन उद्योजकांविषयी जर आम्ही त्यांच्याशी परत चर्चा करावी असं वाटत असेल त्याविषयी आपण आपलं मत नोंदवू शकाल. आज आपण आला चेतनजी, आमच्याशी चर्चा केली त्याबद्दल खूप खूप आभार. थँक्यू धन्यवाद. थँक्स अ लॉट. थँक्यू.